श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? स्वामी समर्थ तुमच्या सर्व जणांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करोत आणि तुमच्यावर सदैव त्यांच्या कृपेची सावली ठेवत अशी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। 29 जून 2026 ह्या दिवशी आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमा हा आपल्या सुवासिनींचा सगळ्यात महत्त्वाचा सण। त्या दिवशी आपल्याला काय करावं आणि काय नको असं होतं। आपण नटतो, थटतो, छान छान जेवण बनवतो, आपल्या नवऱ्याची सेवा करतो, मुलाबाळांचं औक्षण करतो, बऱ्याच गोष्टी आपण करतो, वडाची पूजा करतो, सुवासिनींची ओटी भरतो। याच दिवशी सावित्रीने सत्यवानाला म्हणजेच आपल्या नवऱ्याला मृत्यूच्या दाढेतनं यमाकडून परत घेऊन आली होती। याच गोष्टीची आठवण म्हणून आपण वटसावित्री हा सण साजरा करतो। या दिवशी सकाळी लवकर उठून भगवंताची पूजा करायची। आजच्या दिवशी पौर्णिमा सुद्धा असते। उंबऱ्याला हळद लेपन करायचं, छान देवांची पूजा करायची, आठवणीने श्री सूक्त सुद्धा म्हणायचं, कारण हा लक्ष्मीचा सुद्धा दिवस असतो आणि लक्ष्मी नारायणाचा आपला जोडा ठरावा असं आपण सगळी सेवा करायची। घरात भांडायचं नाही, तंडायचं नाही। आणि विशेष म्हणजे आजच्या दिवशी वडाची पूजा करताना आपण असा एक उपाय करायचा की ह्याच्यामुळे आपल्या नवऱ्याची भरभरून प्रगती होईल, त्यांना कशाचीच कमी पडणार नाही आणि ह्याचं फळ आपल्याला सुद्धा मिळतच असतं। कारण आपल्या नवऱ्याची प्रगती झाली तर आपोआपच आपली सुद्धा प्रगती होत असते, आपलं सुद्धा घर सुखासमाधानानं नांदत असतं। तर काय करायचं, आजच्या दिवशी आपण वडाला जाताना मुख्यतः पिवळी साडी नेसायची, नसेल तुमच्याकडे तर फक्त काळा आणि ब्ल्यू असं काळपट रंगाचे कपडे घालायचे नाही आहेत, लाल वगैरे असे घातले तरी चालतील। आणि वडाला जाताना पंचामृत घेऊन जायचं, वडाची पंचामृताने पाणी घालायचं, पंचामृत घालायचं, हळदी कुंकू लावून पूजा करायची, आंब्याने ओटी भरायची, गव्हाने आणि आंब्याने। तसंच कमीत कमी 5 सवाष्ण्यांची तरी 5 आंबा आणि गव्हाने ओटी भरा तुम्ही। त्याचबरोबर तुम्ही घरातून जाताना 1 रुपयाचं नाणं आणि 1 गुळाचा खडा हा घेऊन जायचा आहे। गुळाचा खडा ह्या वस्तू घेऊन गेल्यानंतर तिथे आपण छान पूजा करायची, वडाला 7 फेरे मारायचे। फेरे मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणायचं, कारण वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश्वर ह्या तिन्ही देवांचा वास असतो। पंचामृत वगैरे घातलं, हळदी कुंकू लावली, वडाला 7 वेळा प्रदक्षिणा घातल्यावर तो धागा तोडायचा नाही, तो तसाच तिथे अडकून ठेवायचा, म्हणजे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। आजच्या दिवशी आपल्या मिस्टरांच्या आपण पाया पडायचं आणि कमीत कमी आजच्या दिवशी तरी भांडायचं नाही, त्यांच्या मतांमध्ये मतैक्य मिळवून राहायचं। आणि त्या दिवशी काय करायचं तर आपण जे 1 रुपयाचं नाणं आणि 1 गुळाचा खडा आपण जो घेऊन गेलेला असतो तो तिथे जरा माती खणायची आणि तिथेच लपवून ठेवायचा, म्हणजे पुरायचा। ह्याच्याने काय होतं, गुळ म्हणजे शुक्राचं प्रतीक आहे, त्याच्यामुळे आपल्या नवऱ्याचा शुक्र ग्रह मजबूत होतो। शुक्र ग्रहामुळे काय होतं की आपल्या गुळासारखा गोडवा आपल्या नात्यामध्ये निर्माण होतो। आणि 1 रुपयाचं नाणं हे लक्ष्मीचं प्रतीक आहे। लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते, आपल्या नवऱ्यावर प्रसन्न होते, त्यांची भरभरून प्रगती होते आणि कोणतेही आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये उरत नाही। आणि ह्या दोन्ही गोष्टीत त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे याचे कमी होतात। या दोन्ही गोष्टी तिथे लपवून ठेवल्यानंतर आपण घरी निघून यायचं आहे। घरी आल्यानंतर आपल्या सौभाग्यांच्या पाया पडायचे, देवाच्या पाया पडायचं आणि आपल्या सासू सासरे, आई वडील जे कोणी असतील त्यांच्या पाया पडायचं आणि त्यांना जेवण वगैरे वाढून हा दिवस साजरा करायचा। अशा प्रकारे तुम्ही हा सण साजरा करा। ह्या 2 गोष्टी तिथे लपवून ठेवल्यामुळे ब्रह्मा, विष्णू, महेश्वरांची कृपा तर तुमच्यावर होईलच, त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाची सुद्धा तुमच्यावर कृपा होईल आणि तुमचे हे ग्रह मजबूत होतील आणि तुमच्यावर अखंड धनाचा वर्षाव होईल। त्याच्यामुळे हा उपाय नक्की करा। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार।